जुन्नर तालुक्याच्या 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा व 15 पोटनिवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाला होता। त्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतली असून आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे। जुन्नर तालुक्यातील गुळुंजवाडी गावची निवडणूक बिनविरोध झाली असून तेथे अतुल भांबेरे हे सरपंचपदी विराजमान झालेत। बांगरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विमल बाळशीराम बांगर यांची बिनविरोध निवड झाली आहे। या ठिकाणी हेमलता बांगर यांनी माघार घेतली आहे। कावळ पिंपरी येथे ज्ञानेश्वर संदीप पाबळे यांची बिनविरोध निवड झाली असून मंगलविलास पाबळे यांनी माघार घेतली आहे। आज निवडणूक माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये संतोष नाना खैरे, अमित बेनके, सरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, सचिन वाळुंज, आनंद रासकर, मंगेश काकडे, प्रदीप देवकर, कैलास वाळुंज, संतोष चौगुले, माजी पंचायत समिती सभापती संगीता वाघ, माजी सरपंच वैशाली देवकर तसेच अनेक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते। निवडणुकीमध्ये माघार घेतलेली इच्छुक उमेदवार तसेच काही पदाधिकाऱ्यांची नेमकी काय भूमिका आहे याविषयीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। हो, आपण मनसेचे जिल्हा प्रमुख आहात आणि नारायणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत माघार घेतली, काय सांगाल? किरण भाऊ, मनसे वगैरे हा जो भाग आहे हा इथं नाही। राजकारणाचा आणि ग्रामपंचायत काय विषय नसतो, निवडणुकीमध्ये चिन्ह नसतं इलेक्शनचं। परंतु नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माझा डमी फॉर्म होता वार्ड नंबर 4 मध्ये। त्या ठिकाणी तरुण, सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आपण दिलेले आहेत आणि त्यामुळं तो जो भाग क्रुशियलचा एक भाग होता, डमी फॉर्म भरला होता, त्यामुळे ती माघार आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि आता पॅनल प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। त्यामुळं सदर जे सुसंस्कृत उमेदवार आहेत, जे सुशिक्षित आहेत, त्यांना परिवर्तनाच्या माध्यमातून निवडून आणणं ही माझ्याकडे जबाबदारी आहे आणि ते काम निश्चितपणे आम्ही करणार आहोत। तुम्ही कोणाचं नेतृत्व करताय, कोणत्या पॅनलचं? आम्ही पॅनलचं म्हणजे मुक्ताई हनुमान परिवर्तन पॅनल याचं नेतृत्व आपण करतो। काय रणनीती असेल? रणनीती काय, सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत, सुसंस्कृत उमेदवार दिलेले आहेत आणि परिवर्तन निश्चित ठरलेलं आहे। जे नारायणगावमध्ये आत्तापर्यंत घडू शकलेलं नाही ते या ठिकाणी हे सुशिक्षित उमेदवार, सुसंस्कृत उमेदवार हे संबोधन करून दाखवतात। त्याच्यामुळे अनेक असे प्रश्न आहेत। आज या ठिकाणी माघार होती, आज या ठिकाणी चिन्ह वाटप आहे, या ठिकाणी पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये मुक्ताई हनुमान परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख सुजित भाऊ खैरे आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, कशी रणनीती असेल आपली आगामी निवडणुकीमध्ये? निवडणूक लागलेली आहे, आज आमची माघारीची तारीख आहे। आज खरं माघार झाल्यानंतर चिन्ह मिळेल आणि यावेळी नारायणगावमध्ये 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आहे। जी काही रणनीती आहे ती मी आत्ता आपल्याला सांगू शकत नाही आहे, ते त्या 2-4 दिवसामध्ये आपल्याला एक चित्र स्पष्ट होईल आणि आमचा पॅनल 100% लागणार। सर्वपक्षीय पॅनल आमच्यावर मकरंद पाटे आहेत, नामदेव अण्णा आहेत, एकनाथ शेट्टी आहेत, डी के भुजबळ आहेत, अमित बेनके आहेत। सगळ्या विभागातनं प्रत्येक जात्यातले वगैरे सगळे ज्येष्ठ नागरिक युवक आमच्यावर आहेत आणि नक्कीच परिवर्तन होईल। नेमकं कोणता मुद्दा घेऊन तुम्ही जाणार आहात म्हणजे मतदारांकडे? नाही, नारायणगाव शहर आता गाव न राहता शहराकडे वाटचाल झपाट्याने विकास होत आहे। नारायणगावचे प्रश्न वाढत चाललेले आहेत, तेच मुद्दे आम्ही नारायणगाव, स्वच्छ नारायणगाव, सुंदर नारायणगाव, शांत नारायणगाव हे आमचे मुख्य मुद्दे राहतात। सुजित भाऊ खैरे, अमित शेठ बेनके आणि आदरणीय अतुल बेनके आमदार, त्याच्यानंतर अमित शेठ आणि सुजित भाऊ खैरे यांच्या विनंतीला मी मान देऊन माघार घेतली आणि आमची पॅनल प्रमुखसुद्धा सगळे बोलले, नंतर आपण व्यवस्थित काय असेल ते हे करू। आता सध्या आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबरच होतो, पण आपण फॉर्म तसा मी काय पॅनलमधून डमी वगैरे नव्हतोच, परंतु त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माघार घेतलेली। राजू काळे, तुम्ही काय सांगाल, कसं बघताय तुम्ही निवडणुकीत? तुम्ही कोणाचं काम करताय? मुक्ताई परिवर्तनचं काम करतो आणि मुक्ताई परिवर्तन सगळा पॅनल निवडून येणार, मला विश्वास आहे की काळ्या दगडावरची पांढर नाही। अजून काय सांगाल? काय नाही, जनता आमच्या पाठीमागे आहे। तुम्ही 4 नंबरमधून फॉर्म भरला होता, आज माघार घेतली आहे, काय कारण नाही? 4 नंबरमध्ये फॉर्म भरलेला होता आणि त्यांनी पण फॉर्म भरलेला होता। आता आळीत आपल्या वादविवाद नको, हे नको, आळी एकत्र राहायला पाहिजे आपली, त्या दृष्टिकोनातून मी माघार घेतली आणि वरिष्ठांचे पण मनधरणी करावं लागते। तुम्ही कोणाच्या मागे ठाम राहणार आहात? कोणते पॅनल मागे आहात तुम्ही? नाही, मी मुक्ताई ग्राम
मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माहिती. भाऊ, बांगरवाडी ग्रामपंचायत बिनविरोध होतीये, कोण होते सरपंच आणि कोणी माघार घेतली? जय महाराष्ट्र साहेब. आमचं बांगरवाडी छोटंसं गाव आहे आणि पहिल्यापासून शिवसेनेचा विचारच आहे. माझी आई आणि माझ्या पत्नीचा फॉर्म होता, त्यांच्या विरोधात आमच्या भाऊकीतील मोहन भाऊसाहेब यांच्या सौभाग्यवती हेमलताताई यांचा फॉर्म होता. पण गावच्या विकासासाठी त्यांनी पण 2 पावलं मागे यायचं ठरवलं. आमचे 7ही सदस्य बिनविरोध झाले आणि सरपंच पद हे विमल बाळश्राम बांगर हे बिनविरोध झाले. आणि ताईंनी जे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं संपूर्ण गावाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. संपूर्ण गाव बिनविरोध झाले का? हो, संपूर्ण गाव बिनविरोध झाले. ताई, काय सांगाल, तुम्ही समाधानी आहात? किती सदस्य आहेत सगळे? 7 सदस्य आणि 8 मी समाधानी आहे, कारण की इथे गावच्या विकासाचा प्रश्न आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की ह्याच्यातून फक्त विकास आणि विकास झाला पाहिजे. जसं काकांनी सांगितलं की मी स्वखुशीने गेले आणि ते ठरलेलं आहे की 2.5 वर्ष आई आणि 2.5 वर्ष मी, आणि काकांनी जसा शब्द दिलाय त्यांनी तो पाळावा, माझी एवढीच विनंती आहे. धन्यवाद. 40 आहे तेव्हापासून पाहत आलोय. ग्रुप वाईज आपल्याला म्हणजे पॅनल वाईज जसा वार्ड आहे तसं त्याप्रमाणे चिन्ह वाटप आहे. यांनी प्रत्येक उमेदवाराला 1 चिन्ह दिले. म्हणजे आमच्याकडे गुंदळवाडीमध्ये 20 उमेदवार आहे, त्या 20 उमेदवारांना 20 चिन्ह दिलेत. म्हणजे गेल्या वर्षी 25 हे चिन्ह चिन्ह मागणी केली आपण. प्रत्येक आपण वार्ड वाईज केलेली. म्हणजे समजा 1 नंबर प्रभाग आहे आपल्याला, 1 नंबर वार्डामध्ये 3 उमेदवार आहे. त्या 3 उमेदवारांना वेगवेगळं चिन्ह पाहिजे ना. समजा 1 नंबर वार्डात नारळ दिला तर 2 नंबर वार्डचा जो प्रतिस्पर्धी त्याला पण नारळ पाहिजे. 3 नंबरला त्यांनी प्रत्येक उमेदवाराला वेगळं चिन्ह दिलंय. याला कपाट, याला इस्त्री, याला सफरचंद, याला नारळ, याला गाजर, याची काही पद्धत आहे का? आमच्याच पॅनेलला परिवर्तन पॅनेल. मागच्या वेळेला तुम्ही कोणासोबत होते? मागच्या वर्षी मी भाऊंबरोबर होते, बाबू पाटील बरोबर. मग असं तुमच्यामध्ये परिवर्तन काय घडलं की बाबू पाटीलला सोडावं लागलं? सुजित भाऊ खैरे होते, मी त्यांच्याच साईडने येत आता पण. आणि 4 नंबर वॉर्डमधून माझ्या मिस्टरांनी भरलाय फॉर्म, म्हणून मी माघार घेतली. म्हणजे पतिराजांना पाठिंबा.